सो गेल्या आठवड्यात पाटील बंधू जे होते शेगाव मधले त्यांचं अनालिसिस महाराजांबद्दल ते आपण पाहिलं. म्हणजे त्यांनी परीक्षा घेतली महाराजांची, राईट. भास्कर म्हणत होता की नको कशाला आपण राहायचं इथे, आपण जाऊ दुसरीकडे, आपण अकोट्याला जाऊ. पण महाराज म्हणाले, अरे ही माझीच मुलं आहेत, आणि ते माझे भक्त आहेत, फक्त तू थांब जरा. मग त्याच्यानंतर काय केलं, हरी पाटील जो होता एक, ते कुस्ती खेळ माझ्याशी असं महाराजांना म्हणाला होता आणि त्याला कळलं होतं महाराजांची शक्ती. बाकीचे जे बंधू होते ते म्हणाले, अरे काय तू हरी, तू पण काय त्यांच्या मागे लागलास, तू मागे लागलास पूर्ण गाव यांच्या अशा लोकांच्या नादी लागेल. म्हणून त्यांनी काय घेतलं, एक एक ऊस घेतला आणि मग महाराजांना म्हणाले की जर तुमच्यात योग असेल, योगबळ असेल, तर आम्ही मारल्यावर व्रण नाही दिसले पाहिजे अंगावर, राईट. आणि त्यांनी मग सटासट मारायला सुरुवात केली महाराजांना. ते थकले. महाराजांना ते ऊसाचे फटके देऊन मग महाराजच म्हणाले, अरे तुम्ही एवढा त्रास घेतलाय, तुम्हाला आता खूप एनर्जी वेस्ट झाली असेल, थांबा मी तुम्हाला ऊसाचा रस देतो. आणि मग त्यांनी ते पिळलं एक एक आणि महाराजांनी त्यांना रस दिला. ह्याच्यावरनं काय कळलं, महाराजांची पात्रता कळली त्यांना. काही गरज नव्हती महाराजांना प्रूव्ह करून देण्याची, बट ऑफकोर्स in this transactional world they have to do so that their real devotees, their real disciples come to them, right. तसंच ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये, त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली, आणि प्याया कारणे दिली रस नव्हाळी पोरांच. त्यांनी त्या सगळ्या पाटील बंधूंना रस प्यायला दिला. ओके. ओके, ऍक्च्युली काय हे झालेलं आहे मला वाटतं. आय एम जस्ट ट्राइंग टू सी. ओके, वी आर ऑन द राइट थिंग. श्री गजानन पुण्यपुरुष सरका वाचून काढिला रस, तो पाहता बालकास अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योग शक्ती, दंतकथा मुळी नसती. योगे जी का प्राप्त होती, त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते, परी नाहीसे कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते, करणे असल्या योग शिखा. हेच तत्व सुचवावयासी, पाटील अर्भकांसी करे काढून रसाशी. दाविते झाले श्रोते हो, समर्थासे वंदून गेले पोरे निगुण. खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. तुम्ही वेगवेगळे न्यूट्रिशन खाऊन स्ट्रेंथ वाढवायची प्रयत्न करू शकता, पण योगाने जी शक्ती येते ती कशानेच येणार नाही. म्हणून महाराज काय म्हणतात, जर तुम्हाला सशक्त व्हायचं असेल तर योग शिका. हे पटवून देण्यासाठी महाराजांनी ही कृती केली. मग खंडू पाटील जो होता, जो त्यांचा काका होता,
त्याला हे वर्तमान कळलं आणि ते अ, त्याला ते कळण्यात आलं, की अरे असं-असं झालं. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. तो खंडू पाटील जो मेन काका होता त्यांचा, ही वॉज सरप्राईज. अरे बापरे! असं पण होतं. मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजायसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. तो खंडू पाटील महाराजांच्या दर्शनाला यायला लागला, पण तो महाराजांना गण्या, गजा, अरे, तुरे असं बोलायचा. दासगणू महाराज म्हणतात 2 ठिकाणी होतं अशी भाषण. प्रेम आत्यांतिक जे ठाई तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. जिथे खूप प्रेम असतं ना, तिथे अशी भाषा होते अरे तुरेची. आई आणि लेकरामध्ये अरे तुरेचं भाषण होतं. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला. तोही सांगतो एके भला, सावधान चित्ताने. खूप प्रेम असलं की असं होतं बोलणं. किंवा सेकंड टाइप इज नोकर चाकर हीन दीन त्याच्या सवेजे भाषण करती संभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे. हीन दीन जे असतील, नोकर चाकर असतील, त्यांच्याशी पण अरे-तुरेचं भाषण होतं. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडले साची. अरे तुरे, त्या खंडू पाटलाला सगळ्यांना अरे तुरे बोलायची सवय लागलेली असणार. का की रयत गावाची लेकरे त्याची निसंशय. कारण गावाची माणसं म्हणजे पाटलाची ऍक्च्युली लेकर, मुलंच. म्हणून तो सगळ्यांना अरे तुरेच बोलत असणार. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. ह्याच्यामुळेच तो महाराजांना गण्या बोलायचा खंडू पाटील. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत. तो गण्या गण्या म्हणायचे, पण खरंच आत प्रेम होतं त्यांच्या. परिपाठ होत त्याच न्याय त्याचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धत्वकाळ कुक्काजीचा झाला म्हणून कारभार करी. कुक्काजीचा वृद्धत्वकाळ आला होता म्हणून हा कारभार करत होता खंडू. कुक्काजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. आय थिंक खंडू वॉज द एल्डेस्ट ब्रदर, सॉरी. तर कुक्काजी जो होता काका, तो खंडूला बोलला, तू जातोसी प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. म्हणाला की करे खंडू, तू रोज महाराजांच्या दर्शनाला जातो. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. हे खूप इम्पॉर्टंट आहे, ऐका. तू मला सांगतोस गजानन महाराज साक्षात्कारी आहेस, रोज जातोस तू त्यांच्याकडे. तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्धकाळ. नातवंडांचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. तुला मूलबाळ नाहीये आणि मी आता म्हातारा होत आलो, तर मला नातवंडांचे ते गोड बोल असतात, ए ऊ टू टू करत ना, ते मला बघायचे डोळ्यांनी. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करुणा पोर एखादे द्या मज.
तो खरा साधू असला सत्य, पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत, तडीस जाईल त्या योगे. जर ते खरेच साधू असतील तर ते खरंच तुला मूल देतील एक. नाहीतर आणि त्यानी माझी इच्छा पण पूर्ण होईल. हं. साधू पुरुषा अशक्य काही, खूप इम्पॉर्टंट आहे. साधू पुरुषा शक्य काही, जगत्रयी या उरले नाही. संत लाभाचा करून घेई, काही आपणा उपयोग. साधू पुरुषांना काही अशक्य नाहीये ह्या जगामध्ये. संतांचा जर सहवास असेल किंवा लाभ होत असेल तर त्याचा उपयोग करून घे रे. ते खंडूने मानिले, एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भले. ते ऐका येणे रीती. खंडू पाटील मारुतीच्या मंदिरात गेला, महाराज होते तिथे, आणि असा बोलला तो महाराजांना, अरे गण्या माझा चुलता, वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता, नातवंड ते पाहण्याचे. सी हाव ही अप्रोचेस. हे गण्या, माझा चुलता जो आहे तो म्हातारा होता आणि त्याला ना नातवंड बघायची इच्छा आहे. देन ही सेज, खंडू पाटील, तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझ प्रती, इच्छा मनीची पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात. याचे दावे प्रत्यंतर, उगा नको करो शिर, तुझ्या पायी त्याचे शिर, तो का राहावा निपुत्रिक. तुला लोक साधू म्हणतात, तू खरंच साधू असशील आणि लोक म्हणतात की त्यांचे जे मनात इच्छा असते ते तू पूर्ण करतोस. तसं असेल खरंच तर मी तुझ्या पायावर डोकं ठेवतो, आणि जो तुझ्या पायावर डोकं ठेवेल तो निपुत्रिक कसा राहील. ऐसे भाषण ऐकिले, महाराज त्यासी बोलले. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप ऐका, इट्स व्हेरी डीप. महाराज त्याशी बोलले, आजे उत्तम घडून आले, त्या याचना केली आम्हा. हे उत्तम घडून आले, तू याचना केली मला. याचना म्हणजे माहिती ना काय, याचना म्हणजे भीक. तू याचना केली आम्हा, सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती, का करीतोसी कळेना. इज ऍक्च्युली खंडू पाटीलाचा जो सटल ॲरोगन्स आहे की माझ्या हातात आहे सगळं, इज हिटिंग दॅट. सत्ता धन तुझ्या ठाई, आणि खूप तो लेझी नव्हता. तू प्रयत्नवादी असशी निगुती, तू खूप प्रयत्नवादी आहेस, आणि सत्ता आहे, धन आहे, हेल्थ आहे. मग विनंती आम्हा प्रती, का करीतोसी कळेना. मग तू का मला विनंती करतोय. सत्ता आहे, धन आहे, हेल्थ आहे, तू प्रयत्न करतोय, म्हणजे सगळे फॅक्टर्स आहेत तुझ्याकडे, मग माझ्याशी काय कळत नाही अरे मला. महाराज म्हणतात, धन आणि बळा पुढे अवघेच म्हणशी बापुडे. तू म्हणतोय धन आणि बळा पुढे काहीच, सगळं पावर आणि धन याच्या पुढे सगळंच छोट आहे असं म्हणतोस ना तू. मग का रे हे न घडे, सहाय्य धन बलाच्या. मग तुझ्या धनाच्या बलानी का नाही होत रे हे गोष्टी. तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्याती, तुझे कोणी न मोडती, जनशब्द हे आवराडात. अरे सगळं तुझं ऐकतात, तू सगळ्यांना ऍडवाइस देतो, सगळं तुझं ऐकतात, मग तू 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 का नाही करू शकत आहेस. एवढी मोठी शेती आहे, एवढी दुकान आहेत, एवढ्या गिरण्या आहेत. मग त्या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करशी भला, आपणा पुत्र द्यावयाला, हेच कोडे मज पडिले. महाराज म्हणतात मला एकच नाही कळत रे, तेवढं एवढं सगळं आहे, मग तू त्या ब्रह्मदेवाला का नाही आदेश देत.
आदेश दे ना, देईल तो. सगळं ऐकतात तुझे. मला कोडं पडलंय. महाराज इज सो ऑसम. खंडू करी भाषण, खंडू म्हणतो मग, ही गोष्ट ना यत्नाधीन, ही यत्नाच्या अधीन नाहीये गोष्ट, ही गोष्ट प्रयत्नाच्या हातात नाहीये. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, जरी पिके पाण्यापासून येतात जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी, दुष्काळात जमीन पडती उताण्या खात हे. पण पाणी पडल्याशिवाय माणूस काय करू शकत नाही शेती. त्यामुळे आणि पाणी पाडणं आपल्या हातात नाहीये. तैसेची हा ही प्रकार, तेथे न गती पाणी तैसेची हा प्रकार, तेथे न गती मानवाची. सॉरी. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. पण एकदा पाणी पडलं की मग माणूस शेती करू शकतो, मग कर्तृत्व दाखवू शकतो. तैसाचा हा ही प्रकार, तेथे न गती मानवाची. तसंच हा प्रकार आहे, मानवाच्या हातात जास्ती काही नाहीये. खंडू पाटील ऐसे बोलता. सी महाराज ऑलवेज मेक्स यू रिअलाइज. He wants to give something, but it has to be that realization, because that is, कारण ते रिअलायझेशन झाल्यावर ते आपल्या चित्तामध्ये, ते आपल्या मध्ये राहतं. त्याने आपल्याला पुढचे जे जन्म आहेत त्याच्यात ते चुका नाही करत आपण. काय बोलतात ऐका. खंडू पाटल ऐसे बोलता, हसू आले समर्था. महाराज हसले. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. तू याचना केलीस माझी आता मुलासाठी. बघा महाराज काय म्हणतात. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख. म्हणतो हो तू भीक मागतोयस का रे. याचना म्हणजे मागणे भीक, हे आज केले देख. आणि हे नंतर खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणतात तुला होईल बालक, ना भिक्या नाव ठेव त्याचे. बापरे. मला म्हणा ठीक आहे तुला बालक होईल, भिक्या नाव ठेव त्याचे. भिकारी, भिक्या, भिक्या नाव ठेव त्याचे. आणि हे खूप महत्वाचं. सी हाऊ अमेझिंग महाराज इज. पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती न खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा. महाराज म्हणतात पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी. विनंती करीन मी तुझ्यासाठी परमेश्वरा. सी दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. Maharaj, they never disturb law of nature. But because they are nature, they are in tune with this ultimate consciousness. जी पण इच्छा असते त्याचं मॅनिफेस्टेशन होतं. प्रकृती इज कंपेअर्ड टू. जर कोणी खरं सत्य 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 बोलले तर ती प्रकृती अशी असते की ते जर खरं ते बोलले तर मग तसं होतं. कारण प्रकृती इज बाउंड टू फॉलो द लॉ ऑफ दॅट वाणी. महाराज आता बोलले सो द प्रकृती विल फॉलो. प्रकृती विल फॉलो. आणि महाराज म्हणतात तो ऐकेल माझी भीड, त्याला न काही जड. महाराज म्हणतात तो परमेश्वर आहे, तो माझी ऐकेल रे याचना, माझी भीड, माझी हाक. त्याला न काही जड, तू घरचा आहेस धड. रस आंब्याचा द्विजा घाली,
तू जो व्यवस्थित आहे घरी, तू आंब्याचा रस ब्राह्मणांना घाल. हे झालं तर. हे मम मानी प्रमाण वचन. महाराज म्हणतात विथ ऑथॉरिटी. हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. आम्ररसाचे भोजन ब्राह्मणांना घालतो दरवर्षी. हे खंडूने ऐकेले, घरी येऊन सांगितले. कुक्काजीसे निवेदिले, मंदिरेचे वर्तमान. मंदिरेचे वर्तमान ते ऐकता कुक्काजीस, आनंद झाला बहुवस. ते तो काही लोटता दिवस, समर्थ वचन खरे झाले खरे. कांता खंडू पाटीलाची, गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची. नवमास पूर्ण झाले. खंडू पाटलाची बायको प्रेग्नेंट, आणि मग 9 मास पूर्ण झाले तिला. नवमास पूर्ण झाले, तिज लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला, कुक्काजीचा हर्षाला पारवार काही नसे. खंडू पाटीलाला पुत्र झाला आणि कुक्काजी पण खूप खुश झाला. त्याने धर्म केले बहु, गरीबा दिले गुळ गहू. बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकाच. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेवलेसे. पुढे बाळ वाढला असे, शुक्ल पक्षाच्या इंदुपुरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालला असे. तर अजूनही शेगावात चाललंय. आम्ररसाचे भोजन पुत्र झाला म्हणून ते अजूनही चाललंय पिढ्यानपिढी. पुण्यपुरुषाची वैखरी, आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावत चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, म्हणजे तोंडात नाही तर ते पुण्य पुरुषाची वैखरी. कोठून होईल सत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलवाला पाटलाचा, देशमुखा पटला नसाचा. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. त्या गावात देशमुख जे होते ते जेलस व्हायला लागले मग पाटलांचा. एक फळी देशमुखाची, एक फळी पाटलांची. अंतःकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. खूप जलस होते एकमेकांची. प्रत्येक आपल्या डावात, एकमेकांच्या करण्या घात. सदा इच्छिती मनात, लेश नसे प्रेमांचा. दे ऑलवेज अपोज टू इच अदर. प्रेम नव्हतं त्यांना एकमेकांशी, देशमुख आणि पाटलांनी. शास्त्री दोन, मंत्री दोन, शस्त्री दोन, तंत्री दोन. एकमेकां पुढे श्वान, येता गुरु रोकडी. कुत्रे कसे येतात एकमेकांसमोर तसे होते त्यांचे, एकदम टेरिटोरियल. तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य, झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी,
कुक्काजी झाले स्वर्गवासी, पाहुनिया नातवंडासी, भीमातटी पंढरीत. कुकाजी पास्ट अवे, त्यांच्या नातवंडाला पाहून पंढरीत ते स्वर्गवासी झाले. कुक्काजी झाले स्वर्गवासी, पाहुनिया नातवंडासी, भीमातटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन, गेले सहज होऊन. तो म्हणे छत्र पूर्ण, झाले आज ढासळले. खंडू डिप्रेस झाला त्याचे काका गेल्यावर, आणि त्याला असं वाटलं की आता आपलं कोणीच नाहीये आपल्या डोक्यावर. ज्या चुलत्याच्या जीवावरी, नेहमी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी, कारे नेलास काढून. ऐशी तो म्हणाला, तो बेसिकली डिप्रेस झाला की त्याचं आता कोणीच नाहीये मोठं. ऐशी संधी पाहून, बालंट आणण्या कारण. पाटलावरी सवड पूर्ण, मिळाली देशमुख मंडळीला. सी जेव्हा वेनेवर यू आर डिप्रेस ना, तेव्हा जे इव्हिल फोर्सेस आहेत ना ते अटॅक करतात. वेनेवर यू आर लो एनर्जी, राईट? सो दे विल अटॅक यू. सो देशमुखाला कळलं की आता पाटील जरा डिप्रेस्ड आहे, तर ही डिसाइडेड टू अटॅक. ती वृत्तांत अष्टमात, सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य, आहे प्रत्यक्ष द्वेषाची. ती गोष्ट मी तुम्हाला 8व्या अध्यायात सांगेन. हा दासगुण विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त, कुतकर्ती सोडोनिया. कुतकर्ती सोडोनिया, कुतर्कासी सोडोनिया ऐका. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री सप्तमोऽध्याय समाप्तः. Close your eyes. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Keep your eyes closed. Focus on your breathing. Inhale deeply. Exhale completely. Inhale deeply. Exhale completely. Breathe normally. Everything exists in your mind. The existence of everything is given by your mind. If a thought is not in your awareness, it doesn't exist. If an object is not in your awareness, it doesn't exist for you. So as you choose what object to see,
You can choose what thoughts to entertain. Thoughts come and go, but you are the master of your mind, and you can choose what you want to see wisely. Thoughts occur on your mind, in your mind, due to your past impressions and conditioning. You can't change your past, but you can change how you respond to the present. You cannot deny the past, but you have the power to change the present. Just by mere awareness, thoughts transform. When thoughts transform, the energy in your mind transforms. When energy in your mind transforms, your world, the way you perceive, transforms. So you're glad that actually that power is in you to transform things. How we respond to the present depends on two factors: awareness and knowledge. So, the knowledge that you achieve by studying, by listening to the great saints and Upanishads, you need to bring that or have that available to you by heightened awareness of every moment. Awareness is not an effort. Awareness is always there. If you are not clouded by the thoughts, you are available, you are aware. Once you become aware, you will realize that you are the observer, you are the sakshi, you are the witness. Pain is not in your hand, suffering is in your hands. Pain or the events that happen in your life, the relationships, meeting, departing, it's all related to the karma of the body. But to feel pain and suffering is how you respond with that knowledge that you have received and the awareness that you have understood is important. Practice awareness. Grace of Maharaj is being aware that we are blessed, being aware that we are supported, being aware that everything changes. If it's good, it's going to change. You're going to have to go through some bad. If it's bad, it's going to change. You'll go through some good. Think of Guru's grace as awareness.
Guru's awareness or Guru's grace is not just an experience of good things happening in your life. Guru's grace is the awareness that things happen in your life. Guru's grace is bringing you to the level of an observer or a sakshi. The Guru is striving to take you to that awareness. Allow him to. It is very freeing. One of the ways that you can come to your awareness is by focusing on breathing. Focus on an inhalation, exhalation without any efforts. You'll come to present. Even if thoughts cloud your mind, don't struggle with them. Don't wrestle with them. Just focus on your breathing. Eventually, your mind will understand that you are the master, and it gives in. Let's all pray that Maharaj gives us that Sakshi Bhav, that awareness. Maharaj gives us that knowledge so it can transform us with that eternal awareness that's always there. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 अचिंत्य जगता प्रती ऋतु तुझी न लोकाकडे असो खलहि केवळा तव कृपे सुमार्गी वळे उन्हे बुडतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सततामुचा वरद हस्त ठेवाजणी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. Slowly open your eyes.